आता काय? आताही असंच म्हणायचंय का तुला की हे काही सिरियस नाहीये, सगळं ठीक होईल? हो हो मॅडम, तुम्ही शांत व्हा. तुम्ही एवढा लई विचार करू नका सा. अरे काय शांत राहू मी? तू बघितलंस ना खाली पत्रकार काय म्हणत होते ते बाबांना? हे मला तर वाटतं हे सगळं ना ते विक्रम गाडगे पाटलाचंच काम आहे. त्यांनीच पैसे दिले असणार आहेत पत्रकारांना. मॅडम मॅडम, तुम्ही याचा लई विचार करू नका सा. ते साहेब बघून घेतील. अरे कसा विचार करू नको मी शुभू? तुला काही कळतंय का? उद्या पत्रकार येणार आहेत घरी आणि त्यांच्या समोर माझा रिझल्ट डिक्लेअर करणार आहेत सगळे. अरे शुभू, जर उद्या समजा नापास झाले ना मी, तर लोक काय म्हणतील बाबांना? जाब विचारतील, म्हणतील शिक्षण मंत्री असून स्वतःच्या मुलीकडे लक्ष देता आलं नाही. माझे बाबा काय काय आणि कोणाकोणाला उत्तरं देतील मग? मॅडम श्वास घ्या, शांत व्हा, शांत व्हा. मला सांगा, तुमचा देवावर विश्वास आहे? शुभू, मॅडम मी काय विचारलोय? तुमचा देवावर विश्वास आहे? आहे. मग सगळं देवावर सोडून द्या. शुभू, जे काय समोर येईल ना त्याचा सामना करायची तयारी ठेवा. जेव्हा समोर काही दिसत नाही ना, तेव्हा देव रस्ता दाखवतो. फक्त तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही पास होणार आणि विरोधक तोंडावर पडणार, एवढा विचार तुम्ही फक्त करा. नाही, आपण जो विचार करू ते जर खरं झालं असतं ना, तर मग दुसरं काय हवं होतं? मग ती काय सांगतो ते ऐकत नाही तुम्ही मॅडम. हा, मी येतो तिकडं, भेटेत. हा मॅडम. बोला की. तू श्रावणीला समजावला गेला होतास ना? होय, जरा त्याने टेन्शनच घेतले. टेन्शन तर मलाही आलंय रे. ती जर नापास झाली तर तिचे बाबा तिचं लग्न लावून देतील म्हणून ती घाबरली रे. आणि उद्या तिचा रिझल्ट मीडिया समोर डिस्प्ले होणार आहे म्हणे. शुभू, ती खरंच नापास होणार आहे का? होय. अहो, फिजिक्सच्या पेपरला केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेलत्या मॅडम. मला नाही वाटत त्यांचा पेपर सुटल तो. अरे मग तू तिला खोटा धीर का दिलास? अहो, काहीतरी भलतं असेल तर करून घेऊ नये म्हणून. भलतं चालतं? होय, त्या फोनवर आत्महत्या बित्महत्या असं काहीतरी बडबडाल त्या. काय? अरे देवा, शुभू, तू तिला नीट समजावलंस ना? ती असं काही करणार नाही ना? हो हो मॅडम, मी त्यासनी समजावलंय, ते असलं काय करणार नाहीयेत. तुम्ही बी काळजी करू नका. आणि मॅडम, त्यासनी तुम्ही काय सांगू नका मी तुम्हाला सांगितलंय म्हणून. मी नाही सांगत तिला, पण शुभू ती जर नापास झाली तर खरंच अनर्थ होईल रे. काय अनर्थ होणार नाही. मारुती राय सगळं नीट करणार. बघा तुम्ही काळजी करू नका. मी जाऊन येतो, माझं काम आहे. हां, काय सासूबाई, कपडे वाळत घालता होय? होय, हा? तुम्ही आला सकाळ. बसा बसा. घेतो मी. तुमचं चालू द्या. शोभे, ए शोभे, अगं जावई बापू आलेत, पाणी घेऊन ये बाहेर. गोड बर आण ग. काय मग सानिका, उद्या रिझल्ट नव तुझा. तू काय पास होशील? दिसभर पुस्तकात तर असती. हा? माझ्या सानीनं लय अभ्यास केलाय बर का. हा? ती पासच होणार आहे. वाहणार. बरं ते शुभ कुठे? शुभो श्रावणीकडे गेला. ते श्रावणीचा पण रिझल्ट आहे ना उद्या? हो. काय खरं नाही बाबा. नाही म्हणजे आम्ही ऐकलं मिनिस्टर साहेबांना म्हणून खुर्ची सोडायला लागणार आहे ती श्रावणी नापास झाली तर. म्हणजे हे शोभे, अहो ते काय पत्रकार आणि राजकारणी एखाद्याच्या मागे लागले ना, त्याच्या जोरच उठलेले असतात. श्रावणी पास झाली पाहिजे. आई, आपण बाकीचे कपडे वरती वाळत घालू. चल. ओ होय होय, चल. हा, बसा तुम्ही. ए शोभे, जावई बापूंना काय पाहिजे नको बघ. वय कसला विचार करायला? चला की आत. अगं शोभी, अगं पैसे कमवायची चांगली संधी आली. कसली संधी? तुम्ही ते काय म्हणत होते, श्रावणी नापास होणार आहे काय? अहो ते सानिका आम्हासनी सांगत होती का त्यांचा काय ते फिजिक्सचा पेपर होता आणि ती श्रावणी ना केमिस्ट्री म्हणतात. केमिस्ट्रीचा अभ्यास करून आलती. असं आहे का? तू सांगतो आता श्रावणी नापास नाही होणार तर पास होणार आहे आणि याचा आपल्याला फायदा होणार आहे. अहो काय बोलताय? ती श्रावणी पासून आपला काय फायदा होणार आहे? ओ होम मिनिस्टर, ऐकून घ्या ना काय म्हणतोय. माझा एक मित्र आहे, ती पैशासाठी काय बी करते. पैसे घेऊन लई पोरांना पास केले त्याने. आता आपण काय करायचं,
देवी आई, परीक्षेच्या दिवसापासून मी तुझ्याकडे आणि सगळ्या देवांकडे एकच प्रार्थना करते, प्लीज मला परीक्षेत पास कर ह्या वेळेला. प्लीज माझी प्रार्थना ऐक. मी पास झाले ना तर मी महिन्यात ना 11 उपास ठेवीन तुझ्यासाठी. उपास काय, जत्रा यात्रा काय सगळं करीन, तू म्हणशील ते करीन मी. प्लीज प्लीज एवढं कर आणि मला पास कर. हे तुझा कौल आहे का हा? कोणाचा फोन असेल? हॅलो. हॅलो, तुम्हाला पास व्हायचंय ना? कोण बोलतंय? हे महत्वाचं नाही येऊ, पास व्हायचंय की नाही ते सांगा. त्यात आम्हाला खबर आहे की यावर्षी तुमचा एक पेपर अवघड गेलाय, वरून रिझल्ट लई टफ आहे ही बी खबर आहे. म्हणून तुमचं पास होणं कठीण आहे, तुम्हाला बी माहित नाही मला बी माहित. पण लोड घेऊ नका बरं. तुम्हाला जर पास व्हायचं असेल तर ते एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे मी तुम्हाला हमी देतो ना तुम्ही पास व्हाल म्हणून. येतंय का ध्यानात? हॅलो, कोण बोलताय? तुम्हाला सांगितलं ना ते महत्वाचं नाही. हे बघा मॅडम, तुमच्या फायद्याचं सांगतोय मी. आता तुम्हाला तुमचा फायदा करून घ्यायचा की नाही हे तुम्ही ठरवा. या पुढं मी फोन करणार नाही, लय बिझी चाललोय. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही फोन करा, देतो ठेवून. अहो पण श्रावणी, हा काय ग टेन्शन मध्ये का दिसतेस? काकू, एक इकडे इकडे बस 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 बस. मला ना आता एका माणसाचा फोन आला होता. कुणाचा फोन होता? ते काय मला माहित नाही, पण तुम्हाला म्हणाला की तुम्हाला पास करू शकतो. काय? हो. पास करू शकतो? अगं पण कुणाचा फोन होता? त्याने तुला डायरेक्ट कसा फोन केला? नाही माहित ग मला काही, पण त्याला हे माहिती होतं की मला पास व्हायची गरज आहे. त्याला ते हेही माहिती होतं की माझा एक पेपर खूप वाईट गेलाय. तुला काय वाटतंय काय केलं पाहिजे? मला तरी काहीच कळत नाही ग. मुळात हा मार्ग चुकीचा आहे आणि आता हे सगळं भैयासाहेबांच्या मंत्रिपदावर सुद्धा आलंय. मलाही भीती वाटते काकू, म्हणजे काय करू मी? आणि मुळात त्याला कसं कळलं माझ्याबद्दल? त्याला कोणी सांगितलं असेल का? तो कोण असेल काकू? श्रावणी, श्रावणी शांत हो. तू लाव त्याला फोन. काकू? अगं बघूया तरी तो काय म्हणतोय. पण काकू हे चुकीचं आहे ना? श्रावणी, मला कळतंय हे चुकीचं आहे. एक चुकीचा मार्ग जर येणारं वादळ थांबवणार असेल तर काय हरकत आहे? श्रावणी, मुळात तुझ्या रिझल्टचा इतका इश्यू होण्याची काही गरजच नव्हती, पण आता राजकारणही पेटलंय. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे श्रावणी. टीव्हीवर कालपासून ज्या बातम्या सुरू आहेत त्याने मलाही खूप टेन्शन आलंय. आणि तू जर खरंच नापास झालीस तर एकीकडे भैयासाहेबांचं मंत्रिपद जाईल आणि दुसरीकडे ते तुझं लग्न लावून देतील ग. नाही 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 बघ बघ, मला ह्यातलं काहीच होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, मी करते त्याला फोन. ठीक आहे, तू हा फोन घे, लाव त्याला फोन.